तर पब्लिक हा व्हिडिओ कालचा आहे. काल एक कार्यक्रमानिमित्त पाटण ते मरळी असा प्रवास केला. कारण कार्यक्रम मोठा होता. पाटण तालुक्यातील महसूल विभागाचा हा कार्यक्रम होता आणि मोठ्या प्रमाणात लोक पण आलेली होती. विविध जी सरकारी कार्यालय आहेत त्यांच्याकडून 22,000 लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या कामाचे वाटप करण्यात आले. विविध दाखले असतील, विविध मदत असतील आणि हे तुम्ही रूप पाहू शकता. कोयनेचं साजेसं रूप आणि हे सांगवडचं मंदिर सुंदर भव्य दिव्य असं आणि त्यांचं सौंदर्य पावसामुळे अनेकच चांगलं झालेलं आणि मस्त असं क्लायमेटमधचा एन्जॉय करत मजा घेत मी मरळीची वाट धरली आणि हळूहळू मरळीच्या दिशेने आपण चालू लागलो. आणि हा मरळी कारखान्याचा रोड तुम्ही पाहू शकता. खूप मोठा आणि भव्य दिव्य असा हा रोड झालेला आहे. पाटण तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री शंभूराज देसाई साहेब, पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम होणार होता आणि काम नक्कीच साहेबांचं बोलतंय. जिथं चांगलं काम आहे तिथं कामाला चांगली स्तुती केली पाहिजे. आणि हा तिथे पोचल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम पहिला आटपून गेला, कारण कार्यक्रम थोडा लेट सुरू होणार होता आणि नंतर कार्यक्रमात बसून घेतलं. दुपारचे 2 वाजलेले होते आणि 2 वाजल्यानंतर प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील हे येणार होते. तसेच विविध विभागाचे कर्मचारी पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. आदरणीय उपमुख्यमंत्री कैलासवासी श्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होणार होता आणि हा कार्यक्रमाची भव्य दिव्यता बघू शकता. या कार्यक्रमाचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आणि यामध्ये विविध पाटण तालुक्यातून विविध भागातून शेतकरी जमा झालेले होते आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात होता. मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह मनोगत LED द्वारे दावण्यात आलं, ज्यामध्ये त्यांनी या कामाचं महसूल विभागाचं कौतुक केलं आणि हा कार्यक्रम चांगला आहे याचं त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केलं. त्यानंतर विविध भागातून पाटणच्या आलेल्या लोकांचं त्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानपत्र देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं. आणि चांगली गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमात पाटण शहरामध्ये कमीत कमी 100 लोकांना 1 गुंठे जागा, जी लोक आदिवासी आहेत, समाजातून येतात आणि ज्यांना आजपर्यंत कुठल्याच सुविधा नाही भेटलेल्या आहेत, त्यांना 1 गुंठे जागा देऊन त्यांचा इथे सन्मान करण्यात आला. तसेच विविध योजना ज्यातून शेतकऱ्यांचा आता स्टॉल लागलेले ते तुम्ही पाहू शकता. महसूल विभागाचा असेल, शिक्षण विभाग असेल, बँकेचा विभाग होता, असे अनेक इथे स्टॉल लागलेले होते, जिथे आपल्या विविध मागण्यांसाठी लोक येथे एकत्र जमलेले होते. आणि हा एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा, ज्यासाठी पाटण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग तसेच सरकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी आणि आमच्यासारखे छोटे मोठे क्रिएटर पण यासाठी आलेले होते. आणि या योजनेमध्ये विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्ही पण इथे पोचलेलो होतो आणि हा कार्यक्रम एकदम असा दिमाखदार सुरू झाला. कुमार मयूर रवी पताके, राहणार बोळगाव, तालुका पाटण, याला विनंती आहे आपण कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. कुमार मयूर रवी पताके हा सातारा जिल्ह्यामध्ये हा आपला पहिलाच असा एक आगळा वेगळा हा उपक्रम म्हणावा तरी चालेल. माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते हा त्यांना दाखला देतोय. त्याच्या अगोदर
त्याचं एक छोटंसं मनोगत सुद्धा होतं, मी त्याला विनंती करतो. सांगण्याचं कारण हेच आहे की विशेष म्हणजे सांगण्याचं कारण हेच आहे की साधारण मी 4-5 वर्षाचा असताना आई वडील ऑफ झाले, माझे एक्सपायर झाले. त्यानंतर मी माझा सांभाळ जो आहे तो आईच्या वडिलांनी केला, म्हणजे माझ्या आजोबांनी केला आणि त्यांच्याच संगोपनात त्यांच्याच समाजात मी वाढलो. आणि समाजात शिक्षण घेत असताना मला अडथळे आले. शिक्षण घेत असताना माझी जात मेन्शन होती काही डॉक्युमेंट्सवरती, तर मला शिक्षण घेताना खूप त्रास झाला आणि त्या अनुषंगाने मी प्रयत्न केले. जसे शिक्षण वाढत गेलं तसं मला माहिती झाली की कास्ट सर्टिफिकेट असते, जात प्रमाणपत्र असते, पर्टिक्युलर तुम्ही ज्या जातीत बिलॉंग करता म्हणजे वाढता त्या जातीचं एक प्रमाणपत्र असतं. त्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांकडे गेलो, प्रांत अधिकारी प्रांत विभागात गेलो. तिथं मला समजलं की हायर जे असतं म्हणजे तेच अथॉराइज करतात किंवा तेच तुम्हाला हे देतात, जातीचा दाखला देतात. त्यांच्याकडे मी अप्लाय केलं की मी कंडिशन सांगितली माझी की मी असं आहे, मी अनाथ आहे, माझ्याकडे पर्टिक्युलर कुठली म्हणजे इन्फॉर्मेशन नाही किंवा माहिती नाही. सांगण्याचा माझा मुद्दा हाच आहे की आपल्या तालुक्यामध्ये लोकांना पण फायदा व्हावा ह्या गोष्टीतून. मग आपल्या तालुक्याचे प्रांतसाहेब असतील, त्यांनी विशेष असं सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय काढले, त्यातून काय फायदा होईल का बघितला आणि त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मला आज जातीचा दाखला मिळालेला आहे. पर्टिक्युलरली सांगायचं कारण हेच आहे की सर्वजण वडिलांच्या थ्रू जातीचा दाखला घेतात. माझं कारण हे आहे की मी आईच्या थ्रू जातीचा दाखला घेतलेला आहे. थँक्यू. यांचा या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते त्याला हा दाखला देऊन त्याचा सन्मान होतोय. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर पाटण विधानसभा मतदारसंघाच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असणाऱ्या पाटण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती पवारताई, माझे सहकारी ओंपे साहेब, गुरव साहेब, BDO मॅडम, सर्वच सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लाभ देण्याची संकल्पना राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मांडलेली होती. त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्याप्रमाणे राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये त्या विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम राज्यभर होत आहेत. सुरुवातीला 22 ते 25 जुलै या दरम्यान हे कार्यक्रम होणार होते, परंतु हा कालावधी कमी होता आणि त्यानंतर परिस्थिती होती, त्यामुळे या कार्यक्रमाला 2 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता कार्यक्रम एका दिवशी जरी होत असेल तरी तो ज्यांच्या नावाने होतोय, ज्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ होतोय, त्या दोघांनीही नेतृत्वाच्या साजेसा कार्यक्रम झाला पाहिजे. यासाठी आमचे प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, BDO असतील, तालुका कृषी अधिकारी असतील किंवा तालुक्याची सर्वच प्रशासकीय टीम असेल आणि लोकप्रतिनिधींची टीम माननीय नामदार देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या 3 आठवड्यापासून काम करत होती. मी प्रांतसाहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल की आता जी सादरीकरण त्यांनी केलेलं होतं आणि त्या माध्यमातून जवळपास विधानसभा मतदारसंघातील 22,000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये प्रशासनाला यश आल्याचं दिसतंय. याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की यानंतर हे कार्यक्रम काही संपणार नाही. प्रत्यक्षामध्ये आपण मागच्या वर्षापासून मंडळ स्तरावर या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करत होतो. आता या वाढदिवस आणि जयंतीच्या निमित्तानं विधानसभा स्तरावर आपण हे करतो आहोत, परंतु वर्षभरही पुढेही आपल्याला हे कार्यक्रम करायचे आहेत. महाराष्ट्र शासन ज्या प्रिन्सिपलवर किंवा ज्या तत्वावर काम करतंय ती सर्व तत्व ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला अनुषंगून अंगीकारलेली तत्व आहेत असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. म्हणूनच महाराजांच्या विचारांच्या प्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रामधील सर्व नागरिकांना शासनाने
लाभ देणं किंवा त्यांच्या संकटाचं निवारण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत. आता वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण योजना राबवतो त्यावेळेस त्याचा परिणाम जाणवत नाही, परंतु शिबिराच्या माध्यमातून, अभियानाच्या माध्यमातून जर आपण एकत्रितपणे या योजनांचा लाभ द्यायला सुरुवात झाली तर आपल्या लक्षात येतं की शासन कशा प्रकारे आणि किती लोकांना लाभ देते. आजचंच उदाहरण द्यायचं झालं तर जवळपास 22,000 व्यक्तींपर्यंत जर आपण पोहोचू शकत असो तर एकूण मतदारसंघाची लोकसंख्या जरी 4 लाखाच्या आसपास, 3 लाख तर मतदार आहेत तुमचे, 4 लाखाच्या आसपास लोकसंख्या जरी आपण गृहीत धरली तरी 22,000 मतदार जरी म्हटलं तरी जवळपास 7 ते 8% व्यक्तींपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. खरा शासनाचा हाच उद्देश आहे की शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर प्रामुख्यानं महसूल विभागावर ही जबाबदारी देण्याचं कारणच असं आहे की परंपरेने सगळ्या विभागांचं किंवा शासनाचं प्रतिनिधित्व तालुका स्तरावर किंवा प्रांताधिकाऱ्यांच्या स्तरावर, विधानसभा मतदारसंघाच्या स्तरावर हे महसूल विभागाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या विधानसभेमध्ये जी घोषणा केलेली होती की शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत त्यांच्या थकीत कर्जाची मुक्ती देण्यासाठी किंवा त्याचं 2 लाखपर्यंत कर्ज नील करण्याची जी घोषणा केलेली होती ती आपण ऐकलेली आहे ना, ऐकलेली आहे. तुम्ही काय सगळ्यांनी कर्ज घेतलेलं होतं का 2019-20 पासून मागच्या वर्षापर्यंत पीक कर्ज घेतलेलं असेल ना? कुणी पीक कर्ज घेत नाही आपल्याकडे? सगळे घेतात, सगळे नियमित परतफेड करतात. मी काल जिल्ह्यातल्या सगळ्या बँकर्सची बैठक घेतलेली होती. जिल्हा स्तरावरचे बँकेचे अधिकारी असतील किंवा ब्रँच मॅनेजरचे पासून ते जिल्हा स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर असं लक्षात आलं की जवळपास 53,000 शेतकऱ्यांचा डेटा आपण पोर्टलवर अपलोड केलेला. या 53,000पैकी 31,000 शेतकऱ्यांची पात्र शेतकरी म्हणून आपल्याकडे यादी प्राप्त झालेली आहे. आता नुसती यादी प्राप्त होऊन आपल्या खात्यामध्ये रक्कम शासनाकडनं जमा होणार नाही. त्याच्यासाठी काही कागदपत्र आपल्याला जमा करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुमचं कर्ज थकलेलं असणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड असणं अपेक्षित आहे, तुमचा सातबारा असणं अपेक्षित आहे आणि तुमच्याकडे ॲग्री टॅक्सचा फार्मर आय डी असणं अपेक्षित आहे. आता शासनाने सगळ्या शेती संबंधित योजनांना लाभ मिळवण्यासाठी फार्मर आय डी कंपल्सरी केलेला आहे. 31,000 शेतकऱ्यांना मागच्या 8 दिवसापासून प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आधार प्रमाणीकरण इथं सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फक्त 21,000 शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण पूर्ण झालेलं आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण का पूर्ण होत नाही याची माहिती घेतली तर लक्षात आलं की बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आय डी काढलेला नाही. ॲग्री टॅक्स फार्मर आय डी जो बंधनकारक केलेला आहे तो काढलेला नाही. आता फार्मर आय डी काढण्यासाठी कुठलाही खर्च येत नाही. साधी गोष्ट आहे की आपल्याला आपलं नाव सांगावं लागतं, ते तुम्हाला माहीत असणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या सातबारावर तुमच्या नावाची नोंद असणं अपेक्षित आहे. सातबारामध्ये असलेला गट क्रमांक किंवा सर्वे नंबर तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे आणि या सगळ्यांची माहिती तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन द्यायची आहे. त्या ठिकाणी एवढी माहिती दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवर येणारा OTP सांगितला की तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला आधार कार्ड सारखाच फार्मर आय डी मिळणार आहे. आता या फार्मर आय डी आणि आधारचं संलग्नीकरण बँकेच्या खात्याशी झाल्याबरोबर आपल्या खात्यामध्ये सरकारकडनं जी द्यायची रक्कम आहे ती रक्कम जमा होण्यासाठी तुम्ही पात्र होणार आहात. आता जे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु अद्यापर्यंत त्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही किंवा बँकेमध्ये जाऊन प्रमाणीकरण केलेलं नाही, त्यांना माझी विनंती आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ आपण फार्मर आय डी काढा. मला एक सांगायला आनंद वाटतो की पाटण विधानसभा मतदारसंघ असा आहे, माननीय नामदार देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण लक्ष्मीमुक्ती योजना मोठ्या प्रमाणावर राबवलेली होती. लक्ष्मीमुक्ती योजना म्हणजे पतीच्या नावावर किंवा नवऱ्याच्या नावावर जर शेती असेल तर अर्धांगिनी म्हणून
त्याला असलेल्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्या पत्नीचाही हक्क निर्माण झालेला आहे आणि हक्क जोपर्यंत सातबारावर नाव येत नाही तोपर्यंत उपभोगता येत नाही किंवा त्याच्या आधारे योजनांची अंमलबजावणी त्या महिलांच्या नावाने होत नाही. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की सर्वात जास्त प्रतिसाद पाटण तालुक्याने या योजनेला दिलेला होता. टाळ्या जरूर वाजल्या पाहिजेत, परंतु हे काम अर्ध झालेलं आहे. या ठिकाणी संख्या स्टेजवर सुद्धा 50% पेक्षा जास्त महिला आहेत, परंतु पुरुषांनी फक्त नावं टाकून घेतलेली आहेत सातबारावर. झालंय काय की नुसतं नाव टाकल्यामुळे त्या महिलेला किंवा भगिनीला आमच्या योजनेचा लाभ मिळत नाहीये. मध्ये एकूण 9,64,000 जे शेतकरी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यापैकी ज्यांनी ॲग्रिस्टॅकचा लाभ घेतला नाही अशा जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांचा आम्ही सर्वे केला. सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की जवळपास 30,000 शेतकरी त्यापैकी मयत असल्याचं दिसते. त्यांच्या नावाची नोंद सातबारावर तातडीने केली पाहिजे प्रांतसाहेबांनी, तहसीलदार साहेब. आपल्याकडेही जे शेतकरी मयत असतील त्यांनी ताबडतोब वारसांची नावं दिली पाहिजेत आणि वारसांची नावं सातबारावर आली पाहिजेत. दुसरा सगळ्यात मोठा आकडा जो होता तो महिलांचा होता. आता महिलांचा आकडा कशासाठी मोठा होता याच्या खोलात जाऊन ज्यावेळेस आम्ही चौकशी केली त्यावेळेस असं लक्षात आलं की कुटुंबातल्या पुरुषांच्या नावे ॲग्रिस्टॅक. त्यानंतर विविध लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्रके, काही जणांना चेक वाटप झाले, ज्यांची गृह वगैरे प्रधानमंत्री गृह आवास योजनेमध्ये नावे होती. त्यानंतर 4 वाजले, मला अनेका कार्यक्रमाला जायचे होते, त्यामुळे तिथून मी निघालो आणि पावसाचं पण वातावरण भरपूर झालं होतं आणि पावसानं येताना भरपूर झोडपून काढलं, कारण दुपारपर्यंत ऊन पडलं होतं आणि त्यानंतर जोराचा पाऊस सुरू झाला. मित्रांनो, योजना चांगली होती आणि शासकीय योजनेचा नक्कीच लाभ घ्या. थँक्यू, आभार आहे. हे इथंच थांबतो. असंच तुमचं प्रेम राहू दे.